नमस्कार मित्रांनो, आरोग्य बीट्सवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपलं किचन म्हणजे स्वयंपाकघर आपल्या घराचा खरा आत्मा असतो, जिथे रोज सकाळी चहा कॉफीचा सुगंध दरवळतो आणि आई किंवा बायकोच्या हाताची माया चविष्ट जेवणाच्या रूपाने आपल्या ताटात वाढली जाते. ही अशी जागा आहे जिथे आपण आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्याची स्वप्ने विणतो. पण मित्रांनो, जरा विचार करा, जर ह्याच पवित्र आणि लाडक्या जागेमध्ये काही असे अदृश्य शत्रू लपलेले असतील जे रोज शांतपणे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आजारपणाच्या खाईत ढकलत असतील तर? आपण बाजारातून सेंद्रिय भाज्या आणतो, महागडे अन्नधान्य खरेदी करतो, पण ज्या भांड्यांमध्ये आणि ज्या पद्धतीने ते अन्न शिजवले जाते त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. आज आपण आपल्या स्वयंपाकघरातील अशा 8 भयंकर आणि छुप्या धोक्यांचा पर्दाफाश करणार आहोत, ज्यांची माहिती आजच्या काळामध्ये प्रत्येकाला असणे अत्यंत गरजेचे आहे. हा व्हिडिओ केवळ माहितीपूर्ण नाही तर तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवणारा ठरू शकतो. त्यामुळे एकही सेकंद स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या स्वयंपाकघरामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये प्लास्टिकचा कटिंग बोर्ड अग्रक्रमावर असतो. तो हलका, स्वस्त आणि वापरायला सोपा असल्यामुळे अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे त्याचाच वापर केला जातो. पण प्रत्येक वेळी आपण त्यावर धारदार सुरीने भाज्या, फळे किंवा मांस कापतो, तेव्हा त्या बोर्डाच्या पृष्ठभागावर असंख्य सूक्ष्म ओरखडे तयार होतात. या ओरखड्यांमधूनच प्लास्टिकचे अतिशय बारीक कण अन्नामध्ये मिसळू शकतात. संशोधनामध्ये मायक्रोप्लास्टिक बाबत वाढती चिंता व्यक्त करण्यात आली आहे, कारण हे सूक्ष्म कण शरीरात प्रवेश केल्यानंतर विविध अवयवांमध्ये पोहोचू शकतात आणि त्यांच्या दीर्घकालीन परिणामांचा अजूनही अभ्यास सुरू आहे. म्हणूनच तज्ञ शक्य असेल तेव्हा बांबू किंवा चांगल्या दर्जाच्या लाकडी कटिंग बोर्डचा वापर करण्याचा सल्ला देतात. हे पर्याय अधिक टिकाऊ असतात आणि योग्य स्वच्छता राखल्यास सुरक्षितही ठरू शकतात. याचप्रमाणे नॉनस्टिक भांड्यासोबत वापरले जाणारे काळ्या रंगाचे प्लास्टिकचे चमचे किंवा उलथणी यांच्याबाबतही सावध राहणे गरजेचे आहे. विशेषतः कमी दर्जाच्या प्लास्टिक पासून बनवलेल्या स्वयंपाकघरातील वस्तूंमध्ये काही हानिकारक रसायने असण्याची शक्यता संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे. जेव्हा अशी भांडी वारंवार उकळत्या तेलामध्ये किंवा जास्त तापमानात वापरली जातात तेव्हा त्यातील काही रासायनिक घटक अन्नामध्ये जाण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या चमच्यांची गुणवत्ता तपासणे खूप महत्त्वाचे आहे. शक्यतो लाकडी, स्टेनलेस स्टील किंवा उच्च दर्जाच्या फूड ग्रेड सिलिकॉन पासून बनवलेली स्वयंपाकाची साधने वापरणे हा अधिक सुरक्षित पर्याय मानला जातो. थोडा अतिरिक्त खर्च जरी झाला तरी तो आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी केलेली योग्य गुंतवणूक ठरू शकतो. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या बाबतीत अशा गोष्टींकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा आपण मोठ्या आजारांचे कारण बाहेर शोधत राहतो, पण आपल्या घरातील रोजच्या वापरातील काही वस्तूही आरोग्यावर परिणाम करणाऱ्या ठरू शकतात. त्यामुळे स्वयंपाकघरात कोणती भांडी आणि साधने वापरतो, त्यांची गुणवत्ता काय आहे आणि ती किती जुनी झाली आहेत याचा वेळोवेळी आढावा घेणे ही चांगली सवय आहे. आजच आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक छोटी पाहणी करा. खराब झालेले प्लास्टिकचे कटिंग बोर्ड, तडे गेलेले किंवा वितळण्याची चिन्हे दिसणारे प्लास्टिकचे चमचे बाजूला काढा आणि त्याऐवजी सुरक्षित, टिकाऊ आणि दर्जेदार पर्याय निवडा. अशा छोट्या बदलांमुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचे दीर्घकाळ संरक्षण करण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. आज जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात नॉनस्टिक पॅनचा वापर केला जातो, कारण त्यात कमी तेलात स्वयंपाक होतो आणि साफसफाई ही सहज होते. पण ह्या सोयीसोबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नॉनस्टिक पॅनवरील कोटिंग जर खरवडलेले, उखडलेले किंवा तडे गेलेले असेल तर अशा भांड्यांचा वापर टाळणेच योग्य ठरते. संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की काही प्रकारच्या जुन्या किंवा खराब झालेल्या नॉनस्टिक कोटिंगमधून PFAS सारख्या रसायनांशी संबंधित चिंता व्यक्त केली गेली आहे. तसेच रिकामा नॉनस्टिक पॅन जास्त वेळ उच्च तापमानावर गरम केल्यास त्यातून त्रासदायक धूर निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे काही लोकांना डोकेदुखी, घशामध्ये जळजळ किंवा फ्लू सारखी लक्षणे जाणवू शकतात. म्हणूनच जर तुमच्या नॉनस्टिक भांड्याचे कोटिंग खराब झाले असेल तर ते बदलून चांगल्या दर्जाचे स्टेनलेस स्टील किंवा कास्ट आयरनचे भांडे वापरणे हा अधिक सुरक्षित आणि दीर्घकालीन पर्याय ठरू शकतो. तितकीच महत्त्वाची मात्र घातक सवय म्हणजे प्लास्टिकच्या डब्यामध्ये अन्न गरम करणे. अनेक जण फ्रीजमधून डबा काढतात आणि तो जसा आहे तसाच मायक्रोवेव्ह मध्ये ठेवतात, पण उष्णतेमुळे काही प्रकारच्या प्लास्टिक मधील रासायनिक घटक अन्नामध्ये जाण्याची शक्यता वाढू शकते. BPA फ्री असा उल्लेख असला तरी प्रत्येक प्रकारचे प्लास्टिक वारंवार गरम करण्यासाठी योग्य असेलच असं नाही. विशेषतः जुने, तडे गेलेले किंवा रंग बदललेले प्लास्टिकचे डबे वापरणे टाळावे.
त्याऐवजी मायक्रोवेव्हसाठी विशेष प्रमाणित केलेले काचेची किंवा सिरॅमिकची भांडी वापरणे अधिक सुरक्षित पर्याय मानला जातो. ही छोटी सवय तुमच्या अन्नाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास आणि अनावश्यक रासायनिक संपर्क कमी करण्यास मदत करू शकते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फक्त पौष्टिक अन्न खाणे पुरेसे नसते, तर ते कोणत्या भांड्यामध्ये शिजते आणि कोणत्या भांड्यामध्ये गरम केले जाते यालाही तितकेच महत्त्व असते. अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे वापरले जाणारे पिवळे पडलेले प्लास्टिकचे डबे किंवा कोटिंग निघालेली भांडी केवळ सवयीमुळे वापरली जातात. पण अशा सवयी बदलण्याची वेळ आता आली आहे. आपल्या पूर्वजांनी मातीची, पितळ आणि स्टेनलेस स्टीलची भांडी वापरण्यावर भर दिला होता, कारण ती टिकाऊ तर होतीच, पण योग्य वापर केल्यास सुरक्षितही मानली जात होती. म्हणून आजच आपल्या स्वयंपाकघरातील भांड्यांची एकदा तपासणी करा. खराब झालेली नॉनस्टिक भांडी आणि जुने प्लास्टिकचे डबे बदलून सुरक्षित पर्याय निवडा. हा छोटासा निर्णय भविष्यामध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी मोठा फरक निर्माण करू शकतो. आजकाल बेकिंगची आवड वाढल्यामुळे रंगीबिरंगी सिलिकॉन्सचे मोल्ड्स, स्पॅटुला आणि विविध किचन टूल्स जवळपास प्रत्येक घरामध्ये दिसू लागले आहे. दिसायला आकर्षक आणि वापरायला सोयीचे असले तरी त्यांची गुणवत्ता तपासणे अत्यंत गरजेचे आहे, कारण सर्व सिलिकॉनची उत्पादने सारखी नसतात. चांगल्या दर्जाचे फूड ग्रेड सिलिकॉन सुरक्षित मानले जाते, पण कमी दर्जाच्या किंवा बनावट उत्पादनांमध्ये इतर स्वस्त पदार्थ मिसळलेले असू शकतात. अशा वस्तू वारंवार जेव्हा उच्च तापमानाला तोंड देतात तेव्हा त्यांच्यातील काही रासायनिक घटक अन्नामध्ये जाण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे स्वस्त दर पाहून कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापेक्षा विश्वासार्ह ब्रँड, फूड ग्रेड प्रमाणपत्र आणि उत्पादनावरील माहिती तपासूनच खरेदी करणे अधिक शहाणपणाचे ठरते. जर सिलिकॉनच्या वस्तूमधून गरम केल्यावर तीव्र रासायनिक वास येत असेल, रंग सुटत असेल किंवा ती सहज खराब होत असेल तर ती वापरणे त्वरित बंद करावे. आपल्या स्वयंपाकघरातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसाले. मित्रांनो, मसाले आपल्या जेवणाला चव, रंग आणि सुगंध देतात, पण त्यांची शुद्धता तितकीच महत्त्वाची असते. काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की निकृष्ट दर्जाच्या किंवा योग्य तपासणी न झालेल्या मसाल्यांमध्ये शिसे, आर्सेनिक किंवा कॅडमियम सारख्या जड धातूंचे अंश आढळू शकतात. हे दूषित घटक माती, प्रक्रिया किंवा साठवणुकीतील त्रुटींमुळे मसाल्यांमध्ये येऊ शकतात. त्यामुळे उघड्यावर विकले जाणारे किंवा कोणतेही लेबल नसलेले मसाले खरेदी करण्याऐवजी गुणवत्ता तपासलेले आणि विश्वासार्ह ब्रँडचे पॅकबंद मसाले वापरणे अधिक सुरक्षित ठरते. शक्य असल्यास संपूर्ण मसाले विकत घेऊन ते घरच्या घरी दळणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे, कारण त्यामुळे भेसळीचा धोका कमी होतो आणि मसाल्यांचा नैसर्गिक सुगंधही टिकून राहतो. आपल्या आरोग्याचे संरक्षण हे फक्त पौष्टिक अन्न खाण्यावर अवलंबून नसून त्या अन्नासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या गुणवत्तेवरही अवलंबून असते. स्वयंपाकघरामध्ये वापरले जाणारे सिलिकॉनचे साहित्य असो किंवा रोजच्या वापरातील मसाले, प्रत्येक गोष्ट निवडताना थोडी जागरूकता ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही वस्तू विकत घेताना तिचे लेबल वाचा, उत्पादनाची गुणवत्ता तपासा आणि अतिशय स्वस्त पर्यायांच्या मोहात पडू नका, कारण आरोग्याशी संबंधित निर्णयांमध्ये किमतीपेक्षा गुणवत्ता अधिक महत्त्वाची असते. आज घेतलेली ही छोटी काळजी भविष्यामध्ये तुमच्या कुटुंबाला अनेक संभाव्य आरोग्य समस्यांपासून दूर ठेवू शकते आणि निरोगी जीवनशैलीकडे नेणारे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. स्वयंपाकघराचा ओटा आणि गॅस स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे तीव्र वासाचे रासायनिक क्लीनर स्प्रे हे आरोग्यासाठी एक मोठे संकट बनले आहे. आपण ओटा स्वच्छ केल्यानंतर तो कपड्याने पुसला तरीही रसायनांचे अदृश्य कण ओट्यावरच चिकटून राहतात, ज्यावर आपण नंतर थेट पोळ्या लाटतो किंवा भाज्या ठेवतो, ज्यामुळे ती घातक रसायने अन्नवाटे आपल्या पोटात जातात. CDCच्या अहवालानुसार घरातील अशा क्लीनर्समुळे होणाऱ्या विषबाधेच्या केसेसमध्ये प्रचंड वाढ झाली असून अनेक लोक ब्लीच आणि अमोनिया एकत्र करण्याची घातक चूक करतात, ज्यातून निघणारा विषारी वायू फुफ्फुसांना कायमचे निकामी करू शकतो. म्हणूनच ओटा स्वच्छ करण्यासाठी रसायनांऐवजी साधा पांढरा व्हिनेगार आणि खाण्याचा सोडा वापरा, जे जंतूही मारतात आणि पूर्णपणे सुरक्षित असतात. मित्रांनो, आता चर्चा करूया स्वयंपाकघरातील सर्वात भयंकर आणि पहिल्या क्रमांकाच्या शत्रूची, जो आता ह्या क्षणी तुमच्या सिंकमध्ये पडलेला आहे, आणि तो म्हणजे तुमचा जुना किचनचा स्पंज. आपल्याला वाटते की तो भांडी स्वच्छ करतोय, पण प्रत्यक्षामध्ये तो अब्जावधी धोकादायक बॅक्टेरियांचा मुख्य कारखाना आहे, ज्यामध्ये चक्क मानवी विष्ठेत आढळणारे जीवाणू इकोलाय आणि साल्मोनेला कोणत्याही गटाराच्या पाण्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढतात. सगळ्यात धक्कादायक वैज्ञानिक सत्य हे आहे की हा स्पंज उकळत्या पाण्यामध्ये टाकून किंवा मायक्रोवेव्ह करूनही स्वच्छ होत नाही. उलट उरलेले कडक बॅक्टेरिया त्यामध्ये आणखी वेगाने वाढू लागतात आणि प्रत्येक वेळी भांडी घासताना ते कप आणि ताटांवर पसरतात, ज्यामुळे गंभीर डायरिया, UTI आणि न्यूमोनिया यांसारखे आजार होतात.
म्हणूनच कोणताही बहाणा न करता दर आठवड्याला हा स्पंज बदलणे किंवा त्याऐवजी सहज धुता येणारा अँटीबॅक्टेरियल सिलिकॉन ब्रश वापरणे हाच एकमेव सुरक्षित उपाय आहे. मित्रांनो, आजच तुमच्या स्वयंपाकघरात जा आणि तो जुना ओलसर स्पंज आणि खरवडलेली भांडी कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून द्या. कारण तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यापेक्षा मौल्यवान ह्या जगामध्ये काहीही नाही. एका रात्रीत स्वयंपाकघर बदलण्याची गरज नाही, पण प्रत्येक छोटा बदल तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना एका मोठ्या आजारापासून वाचवू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक घरातील स्वयंपाकघर खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि आरोग्यदायी बनू शकेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला यातील कोणत्या माहितीने सर्वात मोठा धक्का दिला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका डोळे उघडणाऱ्या माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.